आणि यानंतरची बातमी महाराष्ट्रातल्या कॉर्पोरेट जिहाद संदर्भातली। नाशिकमधल्या टीसीएस कंपनीमध्ये घडलेल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाचा नाशिक पोलिसांकडून कसून तपास केला जातोय। या तपासामध्ये पोलिसांनी आयबी, एटीएस आणि एनआयएची अधिकृतरित्या मदत मागितली। यानुसार एटीएस आणि एनआयएची पथकं नाशिकमध्ये 2 दिवसांपूर्वी दाखल झालीत। काही ठिकाणी जाऊन त्यांनी झाडाझडतीही घेतली। मुळात या प्रकरणात धर्मांतराचा प्रयत्न झाला असल्यानं दहशतवादाचा अँगल नाकारता येत नाहीये आणि दहशतवादासंबंधी तपासाचा दांडगा अनुभव एटीएस आणि एनआयएच्या अधिकाऱ्यांकडे असतो। म्हणून या विशेष तपास यंत्रणांची मदत स्थानिक पोलीस घेत आहेत। सगळ्या यंत्रणांनी मिळून आरोपींची बँक खाती, सोशल मीडिया अकाउंट्स, त्यांचे फोन सगळ्याची झडती घेतली। यातून काय निष्पन्न झालं हे लवकरच कळू शकेल। नाशिकमध्ये सकल हिंदू संघटनांचा मोर्चा निघाला। टीसीएस मध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या मोर्चात मोठ्या संख्येने हिंदू संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले।